Hello, check. Hello, check. Extra player पाठवा बालकुम टीम. थैंक यू रोहित. वेलकम बैक. आप सभी का स्वागत एक बार फिर. आज के दिन का ये सेकंड लास्ट मैच है. जीतने वाली टीम का मैच होगा गांव देवी शिरोने टीम के साथ. आई गांव देवी शिरोने ऑर्गेनाइज शिरोने चैंपियन ट्रॉफी 2026 नए साल का ये भव्य दिव्य प्रतियोगिता हम देख रहे हैं. आज टॉप 3 में कौन सी टीम पहुंचेगी. अब 3 टीम बची है. 3 टीम में से एक टीम को मौका मिलेगा. पहली टीम है गांव देवी शिरोने, फिर जय बालाजी रबाड़ा और गांव देवी बालकुम. इन 3 में से एक टीम का यहाँ पर चांस होगा टॉप 3 में जाने का आज के दिन. ओपनिंग जोड़ी गांव देवी बालकुम टीम के लिए. टॉस हार के पहले बैटिंग उतरे हैं यहाँ पर बालकुम टीम के लिए ब्रितेश जोशी, उनके साथ भावेश बारिया नॉन स्ट्राइकर एंड पर. आफरीदी खान पहला ओवर लेकर. 4 ओवर का ये मैच. पिछले मैच में एक समय के लिए लगा रबाड़ा टीम शायद ये मैच हार जाएंगे, लेकिन मिडिल ऑर्डर में जितेंद्र ने आकर कुछ अच्छे स्ट्रोक लगाए जिसकी वजह से टीम ने मैच जीता. आफरीदी पावर प्ले ओवर लेकर और पहली गेंद पर फ्रंट फुट पर आकर स्लॉक स्वीप करते हुए खेला है. स्क्वायर ऑफ द विकेट शॉट ब्रितेश जोशी के बैट से आता हुआ सिक्सर, और सिक्सर का बॉल. परफेक्ट टाइमिंग. और सबसे इंपॉर्टेंट इस शॉट में हमने देखा कि हैंड एंड आई कोऑर्डिनेशन जिस प्रकार था, गेंद के ऊपर नजर बनाए रखा और एक अच्छा शॉट खेला है. कल नो लुक शॉट भी देखा हमने नमित अशोक पाटिल द्वारा. अगर आपने अभी तक मिस किया है तो जाकर किक्स हमारे की स्कोरर पर जाकर देख सकते हैं. एक शॉट क्लिप बनाया गया है. अवे फ्रॉम द बॉडी गेंद था, लेकिन उसके लाइन में जाकर गेंद को खेला है कवर रीजन में. थ्रू दी कवर शॉट. ये छक्के के बाद चौका आया है. ब्रितेश जोशी अपने अंदाज में कमबैक करते हुए. प्रोफेशनल क्रिकेट खेलते हैं यहां पर विक्रोलियंस विक्रोली टीम में. सबसे पहले सैंडी एसपी 11 में खेलते हुए नजर आया, अब विक्रोलियंस टीम में खेलते हुए नजर आ रहे हैं आपको. थाने वर्सेस रायगढ़ मैच में हर बार आपको नजर आएंगे ब्रितेश जोशी खेलते हुए. अक्रॉस द लाइन इस बार खेलने गए. स्वीप करना चाह रहे थे, पैडल स्वीप करने की कोशिश, लेकिन डॉट बॉल. आफरीदी ने कमबैक किया. आफरीदी को पता चला यहाँ पर अगर स्लॉक स्वीप मारने की कोशिश करे तो मैं कहीं ना कहीं 5वें और 6ठे स्टंप पर गेंद डालता हूं तो थोड़ा सा मुश्किल होगा फिर फॉलोइंग स्वीप लगाना. बैट का किनारा, गेंद गया डिक्लेयर जोन की तरफ. स्लिप में 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 11 रन पर. 6-4 डॉट सिंगल. आफरीदी खान ये ओवर इसलिए डाल रहे हैं, एक ही वजह है कि अगर प्रीतेश का विकेट मिलता है तो मैच में पकड़ होगी. इसी वजह से अपना पहला ओवर लेकर आए. नई गेंद के साथ पावर प्ले ओवर डाल रहे हैं. 11 रन अब तक खर्च किए इन्होंने. प्रीतेश के बाद एक बार फिर स्ट्राइक, और प्रीतेश ने एक बार फिर खेला है. एक बात समझ ये नहीं रहा है कि यहाँ पर 2 खिलाड़ी सर्कल के बाहर आप रख सकते हैं, और प्रीतेश ने अब तक वहां पर 2 बड़े हिट्स लगा चुके हैं. 2 ऑलमोस्ट बड़े हिट्स आए हैं, तो वहां पर खिलाड़ी अब तक क्यों नहीं खड़ा किया गया. लेकिन एक अच्छी बैटिंग मैं कहूंगा गांव देवी बालकुम टीम के ब्रितेश जोशी द्वारा. पहले ही ओवर में अब तक 17 रन खर्च कर चुके हैं आफरीदी. 6-4 डॉट 1-6. कमाल की बैटिंग. नजीमुल्ला ट्रॉफी में इन्होंने दमदार बैटिंग की थी. पूरे टूर्नामेंट में छाए हुए थे ब्रितेश जोशी. हाल ही में 28 तारीख को जिस प्रकार दमदार प्रदर्शन करते हुए मैन ऑफ द सीरीज का खिताब इन्होंने जीता है. 2023 का साल इनके लिए यादगार साल रहा, जहां पर करियर में 2 बाइक्स आए.
बालकुम टीम थाने परिसर के एक जाने माने खिलाड़ी 10 PL जैसे प्रतियोगिताओं को भी रिप्रेजेंट कर चुके हैं। बालकुम गांव का नाम रोशन किया, थाने का नाम रोशन किया है प्रीतेश जोशी ने 10 PL में अपने आप को यहाँ पर प्रस्तुत कर कर। एक बड़े खिलाड़ी और मेहनती खिलाड़ी हैं, हार्ड वर्किंग खिलाड़ी प्रीतेश जोशी। आफरीदी, आखिरी बॉल है, मौका है आफरीदी के पास। अगर इस गेंद पे अगर विकेट ले लेते हैं तो जो 17 रन आपने खर्च किया है पूरा बैकअप हो जाएगा वो, फिर अगर इस बॉल पे विकेट आता है तो। इस बार हवा में गेंद जरूर है, खिलाड़ी पहुंचते हुए थोड़े से दूर है और दूर रह जाएंगे। आखिरकार वही बात है ना, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देता है और वही हुआ है। लीडिंग एज लगकर बॉल गया है बाउंड्री लाइन तक और 4 रन। और इशारा देखिए अमर वारंगे का, बिल्कुल प्रोफेशनल लेवल अंपायरों की तरह। 21 रन, 21 स्कोर कार्ड, पहले ओवर में आए 21। और जिनके नेतृत्व में अंपायरिंग सीख रहे पूरी तरह एकदम प्रोफेशनल, वो गुरुनाथ पाटिल। उनके स्टाइल में थोड़ा सा चौका लगाने का एंगल देखने को मिला है। और थोड़े समय में यहाँ पर GU पैनल यानी गुरुनाथ और उदय तांडेल ऑलरेडी 2-3-4 टूर्नामेंट कर चुके हैं। और शुरुआत में यहाँ पर अच्छा यहाँ पर पैकेज मिल रहा है उनको हर जगह। और सबसे खास बात, 3 बॉल होने के बाद अंपायरिंग की तरह यहाँ पर सिग्नल दिखा रहे कि 3 बॉल हो रहा है। और हाथ में एक मीटर भी है, काउंटिंग मशीन, वो सबसे इंपॉर्टेंट होता है अंपायर्स के लिए। प्रोफेशनल अंपायरों की निशानी है। वेल्डन अमर वारंगे, वेल्डन। ऐसी अंपायरिंग करेंगे तो थोड़े सालों में यहाँ पर MCA पैनल में भी इनका सिलेक्शन हो जाएगा। चलिए, तैयारी कर कर आए थे प्रीतेश जोशी की, लेकिन आज भावेश भारिया ने भी यहां पर पूरी तरह पार्टी ज्वाइन कर ली है। स्क्वायर लेग पर एक और हिट आता हुआ 6। विवेक की पहली गेंद और पहली गेंद पर इनका भव्य स्वागत हुआ है 6 के साथ। स्कोर पहुंचता हुआ 27-27। ऐसा लग रहा है एक बॉक्स निकाल के रखना पड़ेगा जिस हिसाब से बैटिंग चल रहा है इन दोनों का। भावेश भारिया इस बार सिंगल चुराना चाह रहे थे, लेकिन फॉलो थ्रू में बॉलर बैक टू ड्राइव में एक अच्छी फील्डिंग विवेक की। कमबैक 6 रन के बाद एक डॉट आया है, लेकिन काफी रन ऑलरेडी लीक हो चुका है। 4 ओवर के मैच में 1.2 गेंदों का खेल हुआ है। 8 गेंदों की इनिंग में स्कोर पहुंच चुका है 27 पर। ताबड़तोड़ बल्लेबाजी। ये पहले मैच में हमने इससे पहले मिस किया थोड़ा सा, लेकिन इस मैच में ताबड़तोड़ बैटिंग। फ्लिक किया इस बार, स्क्वायर ऑफ द विकेट शॉट, बॉल जाता हुआ बाउंड्री लाइन की तरफ। डीप में खिलाड़ी वहां पर है, इस बार सिर्फ सिंगल मिलेगा। सम्मानीय गणेश तांडेल साहेब यांना विनंती असेल या मंचावर आपलं हार्दिक स्वागत है। टोटल स्कोर हो चुका है 28। प्रीतेश जोशी 21 पर बैटिंग कर रहे हैं। 300 का स्ट्राइक रेट, पारी में 2 6 2 चौके। और भावेश भारिया की बात करें तो 3 गेंदों में 7 एक 6 आया, 233 का स्ट्राइक रेट। इस बार भी स्वीप करना चाह रहे थे, पैडल स्वीप, लेकिन अच्छी लाइन। विवेक ने इस बार थोड़ा सा जो कह सकते हैं कि एक जोर ढूंढा है रोकने का प्रीतेश जोशी को। उनको पता है कि ऑन साइड में ज्यादा करके गेंदे खेलेंगे, तो इस बार परफेक्ट यॉर्कर और स्लो ओवर 1 बॉल, चेंज ऑफ द पेस, अच्छी गेंद, डॉट आया है। ओवर की आखिरी बॉल, फ्लिक किया है, बेहतरीन शॉट गैप में, और अंपायर अमर वारंगे का सिग्नल आता हुआ यहां पर 4 रन। इस चौके के साथ 25 पर जा पहुंचे प्रीतेश जोशी। 2 ओवर के बाद स्कोर है 32। क्या बैटिंग कर रहे हैं। सोलह का रन रेट, मौजूदा रन रेट चलता हुआ फिलहाल 2 ओवर के बाद। स्कोर है 32।
कल कुमार 11 तुर्बे टीम ने बड़ी बड़ी टीमों को हराकर टॉप 3 में जगह बनाया। इसके बाद आज सबसे मजबूत टीम साबित हुई, अपने घर के मैदान पे पूरा फायदा उठाया, अच्छा क्रिकेट खेलकर गांव देवी शिरोने टीम अगले मैच में उतरेंगे इस मैच की विजेता टीम के साथ। और एक अच्छा मौका है, इस सीजन की शुरुआत अब तक 2 ट्रॉफी जीत कर चुके हैं और यहां पर रोहित भालेराव बॉलिंग के लिए, अब एक रोहित भालेराव है किडनी, ये रोहित भालेराव बालाजी रबाडा टीम के। 3 ओवर 44 रन, आखिरी ओवर में रोहित आए। लास्ट मैच में अच्छी बॉलिंग की थी इन्होंने, इनके पास पेस है, इनके पास लेंथ अच्छे है, वेरिएशंस है। पहली गेंद टप्पा अच्छा, वाइड यॉर्कर, परफेक्ट लाइन, डॉट बॉल, यही लास्ट मैच में भी इन्होंने किया था। थोड़ा समझा नहीं, प्रीतेश जोशी बॉल को देख रहे थे, बैट्समैन रेडी थे और जब दौड़ने गए प्रीतेश तो कहीं ना कहीं अगर स्टंप पर ये बॉल लगता तो ऑलमोस्ट मौका था। फिर शुरुआत डॉट के साथ, ये ओवर अगर 50 के अंदर रोकते हैं तो कहीं ना कहीं कमबैक होगा फिर रबाडा टीम का इस मैच में। पिकअप शॉट, फुल टॉस गेंद, थैंक यू सो मच कहा यहां पर भावेश बारिया ने। खराब बॉलिंग है, पहला बॉल आपने इतना अच्छा डाला, दूसरी गेंद एक बार फिर शायद यॉर्कर ट्राई कर रहे थे, फुल टॉस गेंद हो गया है और 6 रन और 50 रन पूरा किया यहां पर। और पार्टनरशिप पहले विकेट के लिए, क्लैपिंग तो बनता है यहां पर। बिना विकेट खोए अर्धशतक दोनों बल्लेबाजों द्वारा, पहली विकेट की साझेदारी 50 रनों की हो चुकी है अब महज 20 गेंदों में। बैट का किनारा लगा इस बार और स्ट्राइक चाहते हैं और बॉल यहीं डेड हो जाएगा। एज पर रूल जो नियम है कि अगर एक बार गेंद कीपर के हाथ में अगर पहुंच जाता है तो वहीं डेड हो जाएगा। और दोनों क्रीज छोड़ना चाहिए, दोनों क्रीज खिलाड़ी छोड़ने चाहिए। इस बार सिंगल लिया है फुल टॉस बॉल पर। तुम लोग ये आदमी ने स्टंप पे लगाया नहीं, स्टंप पर लगा अगर अपील करते तो रनआउट भी मिल सकता था। स्कोर हुआ है 51। अच्छी बात यह कि प्रीतेश जोशी को नॉन स्ट्राइक पे रखा है इस पूरे ओवर में, 2 ही बॉल बचा है। फुल टॉस, आखिरी गेंद पर सिंगल के लिए अब आराम से दौड़ते हुए प्रीतेश। अच्छी बॉलिंग की है इस यंगस्टर बॉलर रोहित भालेराव ने, सिर्फ अब तक 8 रन खर्च किया 5 गेंदों में। रोहित भालेराव एक हमारे कल्याण डोंबिवली परिसर के जाने माने क्रिकेटर, ये रोहित भालेराव है बालाजी रबाडा के किडनी। 52 रन, आखिरी बॉल पारी की, अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर, आखिरी बॉल डॉट। अच्छी बॉलिंग की है लास्ट ओवर में और ये कॉन्फिडेंस देगा जब बैटिंग करने अफरीदी उतरेंगे। फिफ्टी 53 रन चाहिए, 52 हुआ है, 53 का टारगेट 4 ओवर में, रिक्वायर्ड रन रेट 13.25 का।
और जैसे सेकंड इनिंग शुरू होगा कमेंट्री बॉक्स में एक बार फिर हमारे साथ हमारे दोस्त रोहित भोपी जुड़ेंगे। तुला बॅट्समॅन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचं बॅट्समॅन आफ्रिदी खान चला प्लीज। जिन्मय जोशी यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। तनय जोशी यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती। तनय जोशी आपलं सहर्ष स्वागत आहे। पहिलाच बॉल फेस करत असताना विवेक नाईक याही मॅच मध्ये असफल पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय। गोलंदाजीसाठी गोलंदाज अमोल भुईर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना भरपूर वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे। बाळकुम टीमसाठी भरपूर वर्ष सेवा केलेली आहे या अमोल भुईरने। इक्रम खान आलाय। मागच्या मॅच मध्ये अगदी 33 धावसंख्येचं टार्गेट होतं जय बालाजी राबाळा टीम समोर। ते टार्गेट चेस करत असताना कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता, पण मिडल ऑर्डरमध्ये जितेंद्रची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती। या मॅचमध्ये आफ्रिदी खानला चांगली बॅटिंग करावी लागेल जर
53चा पाठलाग करायचा असेल तर या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल ना तर आफ्रिदी खानला चांगली बॅटिंग करावी लागेल. फोर्टी प्लसचे खेळाडू शिरोणे फोर्टी प्लसचे खेळाडू चंद्रकांतजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि शिरोणे गावातील समाजसेवक स्वप्नीलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत आहे. शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये शॉर्ट बॉल टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न झाला होता डिक्लेरिजरमध्ये, एक सिंगल रन. विक्रम खानच्या बॅटमधनं हे दोन बंधूंची जोडी आता चांगली बॅटिंग करावी लागेल जय बालाजी राबाडा या टीमसाठी. अमोल भोईर यांच्यावरती प्रतिहल्ला करणं हे कठीण आहे, कारण की अमोल भोईर यांच्याकडे चांगली गोलंदाजी आणि सातत्याने टप्पाही ते चांगला टाकत आलेले आहेत. अमोल भोईर पुन्हा एकदा होईल तयार, राईट आर्म राऊंड द विकेटने. त्यावेळेस हा बॉल खूप चांगला पाहायला मिळतो ऑफ स्टंपच्या बाहेर, विकेट किपर जवळ हा बॉल. निर्धाव चेंडू आणखीन एक पाहायला मिळतो. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं आहे जय बालाजी राबाडा टीमसाठी. जय बालाजी राबाडा संघ 2 सामने जिंकते, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी पराभूत होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे. क्वार्टर फायनल पर्यंत ते मजल मारतात, परंतु तिथून पुढे ट्रॉफीच्या जवळ पोहोचत नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हा हवेमध्ये आहे. इक्रम खान हा झेल मात्र ड्रॉप केलेला आहे. प्रयत्न चांगले केले होते, झेल नाही म्हणता येणार. किंचितचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडला आणि एक सिंगल रन पळून काढली. चेतन मनोरे आणि तनय जोशी यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सरचं स्वागत आहे. तनय जोशी यांचे जिन्मय जोशी यांचे बंधू आहेत, लहान ते भरपूर लास्ट आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, वॉट अ शॉट, फक्त टायमिंग केलाय आणि बॉलला पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार आफ्रिदी खानच्या बॅटमधनं. आफ्रिदी खानला अशी बॅटिंग करावी लागणार आहे. आफ्रिदी खान जर या मॅचमध्ये त्याची बॅटिंग जर चालली तर निश्चितप्रमाणे बाळकुम टीमलाही इथून घाम फुटेल. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागली आहे 7 धावा 10 फलकावरती लागल्यात, 6 धावा 10 फलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमधला. इनफिल्डच्या वरनं चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आफ्रिदी खान यांचा. आफ्रिदी खान पुन्हा एकदा तयार होतील बॅटिंग करण्यासाठी. समोर आपल्याला पाहायला मिळतात अमोल भोईर. याही वेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, आणखीन एक बॉल सीमारेषा पार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय बालाजी राबाडा टीमसाठी लगातारचा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या टोटल धावा 10, 1 गडी बाद. टीम जय बालाजी राबाडा संघ. सन्माननीय गणेशजी तांडील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. त्याचबरोबर सन्माननीय जयेशजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती जयेशजी पवार आपलं सहर्ष स्वागत आहे. शिरोणे गावातील समाजसेवक यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. पुढे एकदा जाऊया मॅचकडे. आफ्रिदी खानच्या बॅटमध्ये षटकार आला, 10 फलकावरती धावा 17 लागल्यात. राईट अप ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गणेश तयार होतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये बराच वेळ आणि फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने पूर्णपणे त्या ठिकाणी एफर्ट्स लावत असताना 100% एफर्ट्स आपल्या टीमसाठी लावलात. तो कॅच हातामध्ये बसली नाहीये. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा 19.
उदय नाना आम्हाला सांगतायत की जयेश पवार यांच्या माध्यमातून उद्याची सोय केली जाणार आहे. गणेश पुन्हा एकदा तयार होत आहेत. आफ्रिदी प्रहार करण्यासाठी तयार आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि मोठे फटके खेळायच्या नादामध्ये आफ्रिदी खानची विकेट मिळू शकते आणि कॅच पकडली. अशीच किरण मैदानाच्या बाहेर जात असताना जय बालाजी राबाडा टीमचं आफ्रिदी खान बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कैलासवासी अनुबाई पाटील यांच्या स्मरणार्थ जॅक्स म्हात्रे यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जॅक्स म्हात्रे एक स्वतः चांगले आयोजक आहेत. भगवा चषक यांच्या माध्यमातून ठेवण्यात येतं दरवर्षी. याही वर्षी असणार यात काही शंका नाही आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कूलर या ठिकाणी देण्यात आले. थँक्यू जॅक्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आलाय. नवीन बॅटर चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. गणेश यांच्या ओव्हरमधला 5वा बॉल घेऊन गणेश पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो ऑफ स्टंपच्या बाहेर. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल लागलेला नव्हता. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून सेकंडही रन कंप्लीट झाली असती. भरपूर वेगाने थ्रो केला होता. पाच बॉलचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल गणेशांच्या ओव्हरमधला. समोर बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकवरती इक्रम खान आहे. इक्रमला तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आफ्रिदी साथ सोडून गेला इक्रमची. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा हा बॉल. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागली 21 धावा दाफलकावरती. त्यानंतर तानाजी काका यांना विनंती करतो की सन्माननीय जयेशजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करायचा आहे. जयेशजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. माईची शाल, प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिले त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय. भूषण भोईर आलेत नवीन गोलंदाज. जितेश पाटील यांचा मी आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला रेडबुल या ठिकाणी पुरवले त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. बारा चेंडू 32ची गरज आहे. तानाजी काका स्पेशली शिरोणे टीमची मॅच पाहण्यासाठी थांबलेले आहेत. 2 वाजल्यापासून या मंचावरती ते उपस्थित आहेत आणि त्यांना कळालं की त्यांच्या गावातल्या टीमने 2 सामने जिंकले. तिसरी मॅच पाहण्यासाठी ते थांबलेत. ते कधीपासून बसून होते. 2-2 भाकरी खाऊन त्यांचे खेळाडू जे आहेत ना ते तयार आहेत. तिसऱ्या मॅचसाठी तयार आहेत. या सामन्यामधून विजेता संघ घरचा संघ खेळणार आहे त्यांच्या समवेत आणि स्वप्न आहे आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या आयोजनासमोर ट्रॉफी उचलणं प्रत्येक टीमचं स्वप्न असतं. भूषण भोईर पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. डिक्लेअर मध्ये सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या दाफलकावरती 22 लागलेले आहेत. 31 रनची गरज असणार आहे. येणारे बॉल आहेत 11 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. 11 चेंडू 31 धावसंख्येची गरज. मॅच संपलेली नाही आहे. मॅच अजूनही ऑन आहे जय बालाजी राबाडा टीमसाठी. फक्त मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. 1-2 मोठे फटके आले ते दबाव बनेल बाळकुम टीमवरती. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका मारलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल.
आता 10 मध्ये बनवायचे आहेत तर 30 धावा, 10 चेंडू, 30ची गरज आहे म्हणजे 5 षटकार. 10 चेंडू तुमच्याकडे आहेत, त्यामधले 5 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. 5 बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. इकराम खान पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 30 रनची गरज आहे या मॅचमध्ये जय बालाजी राबाड टीमला. यावेळेस पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल रन. आता 9 मध्ये बनवायचे 29 धावा. गुरुनाथजी पाटील सर अमर वारंगे यांना सांगत असताना ओके इशारा दिला होता अमर वारंगे यांनी की लेग बाईज आहे. 9 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडत असताना आमचे उदयजी तांडेल सर, गुरुनाथजी पाटील सर, अमर वारंगे त्यांच्या स्क्वॉडमध्ये सामील होतील यात काही शंका नाही आहे. व्हाईट बॉल अमर सरांचा इशारा. टीमची धावसंख्या धावफलकावरती गोलंदाज भूषण पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चालला. बॅकअपसाठी सांगितलं होतं स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे त्याला आवाज दिला होता बॅकअपसाठी या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 धावेसोबत पुढे जात असता संघ 27 या आकड्यावरती. या ओव्हरमधले अजूनपर्यंत शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे भूषण भोईर यांच्या ओव्हरमधला. 8 चेंडू आणि 26ची गरज आहे. 2 बॉल शिल्लक असणार आहेत. 8 चेंडू आणि 26 रनची गरज या मॅचमध्ये. की स्कोरर आमचे यूट्यूब टेक्निकल टीम खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये करत असताना आणि सचिनजी गिरी यांनी ज्या प्रकारे सांगितलं का एका वर्षामध्ये तब्बल त्यांचे 2000 पर्यंत ऑलमोस्ट त्यांचे सबस्क्रायबर जे आहेत ते आता कंप्लीट होणार आहेत. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतोय कारण की क्लिअरिटी खूप चांगली आहे आणि आमचा आवाजही खूप क्लिअर येतोय या वाहिनीच्या माध्यमातून आणि खूप चांगली क्लिअरिटी. जर नेट सर्व्हिस चांगली दिली आयोजकांनी तर की स्कोरर कुठेच कमी नाही आहे. 7 बॉल आणि 25 रनची गरज आहे आता या मॅचमध्ये. 7 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये असणारा भूषण भोईर यांचा शेवटचा बॉल. 7 चेंडू 25ची गरज म्हणजे या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं असणार आहे. याही वेळेस मात्र निर्धाव चेंडू हाही बॉल डॉट आला. आता 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज म्हणजे 4 षटकार ठोकायचे आहेत. याही वेळेस मात्र एक सिंगल रन. आता 3 मध्ये राहिलेत 20 धावा. तीन चेंडू 20ची गरज. यावेळेस फटका चांगला हेलिकॉप्टर घुमवलाय परंतु लॉंगॉनच्या हातामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. चला मॅच फिनिश झालेली या कदाचित जवळजवळ असं वाटते आम्हाला कारण की 2 मध्ये आता 20 बनवायचे आहेत. तो इम्पॉसिबल आहे. जर गोलंदाजाने जर फेअर डिलिव्हरी दोन्ही टाकले तर हा सामना तर अगदी सोप्या पद्धतीने जिंकलाय बालकुम टीमने. चला 2 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण खेळवणार आहोत. यानंतर घरचा संघ गावदेवी शिरोणे संघ त्यांच्या विरोधामध्ये बाळकुम संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 20ची गरज. गोलंदाज तयार. याही वेळेस मात्र डिक्लेअर रिझर्व्ह मध्ये एक सिंगल रन. आता 1 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. सामना जो आहे तो जवळ जवळ जिंकला आहे. फेअर डिलिव्हरी टाकायची आहे
आणि गावदेवी बाळकुम संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश नोंदवलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम गावदेवी बाळकुम टीम. प्रितेश जोशी यांचा संघ 2 हात करेल गावदेवी शिरोणे टीमच्या समवेत. हे दोन्ही टीम्स ज्या आहेत ना ते धारावाच्या मैदानावरती भरपूर खेळले होते. एकाच दिवसामध्ये 2 मॅचेस खेळले होते बाळकुम आणि शिरोणे, आणि पुन्हा एकदा निर्णायक मॅच मध्ये ते आमने सामने आहेत. प्रितेश जोशी यांची बॅट या मैदानावरती चांगली तळपलेली आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय पुन्हा एकदा प्रितेश जोशी. चला टॉस केला जाईल. टॉस साठी कोण आहे शिरोणे टीम कडनं? केतूच आहे का? मला वाटलं केतू बसेल आता, कारण की बाबू आला आहे, विराज चव्हाण आलेले आहेत. चला तर